तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 6th स्टँडर्डचा जो न्यू सिलेबस आहे 2026-27 या अकॅडमिक इयरमध्ये. तर आपला सब्जेक्ट आहे इंग्लिश. तर त्या इंग्लिश सब्जेक्टमध्ये जो सेकंड आपला लेसन आहे 1.2 द क्रो अँड द स्नेक, कावळा आणि साप. तर यांची जी गोष्ट आहे तर ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर मी तुम्हाला पुस्तकामधलं जे प्रत्येक सेंटेन्स आहे, काही शब्द जर तुम्हाला अवघड जातील तर त्याचं प्रोनाऊन्सिएशन आणि मराठी मिनिंग एक सेंटेन्सचं म्हणजे एक ओळींचं मी तुम्हाला देणार आहे आणि त्यातनं तुम्हाला गोष्ट पण कळून जाईल. तर सुरू करूया आपण. तर पहिलं सुरुवात कशी आहे बघा त्याची. लॉंग लॉंग ॲगो देअर लिव्ड अ फॅमिली ऑफ क्रोज ऑन अ बनियन ट्री. तर खूप खूप वर्षापूर्वी एका वडाच्या झाडावर एक कुटुंब राहत होतं. अ बनियन ट्री, वडाच्या झाडावर एक कावळ्यांचं जे कुटुंब आहे ते राहत होतं. दे हॅड प्रिपेअर्ड अ ब्युटिफुल नेस्ट अँड मेड इट इन देअर होम. त्यांनी काय केलं होतं, सुंदर घरटं त्या कावळ्यांच्या कुटुंबियांनी तयार केलं होतं आणि त्यालाच आपले घर बनवलं होतं. जसं आपलं घर असतं तसं त्यांनी ते घरटं तयार केलं होतं. अ विकेड कोब्रा लिव्ड इन द हॉलो ऑफ दॅट सेम ट्री. तर त्याच झाडाच्या ढोलीत किंवा पोकळीत, हॉलो म्हटलंय बघा. तर त्याच झाडाच्या पोकळीत एक दृष्ट कोब्रा, नाग राहत होता. वन डे द क्रोज वेअर हॅपी ॲज द लेडी क्रो हॅड लेट एग्स. तर एक दिवसाची काय झालं होतं, की सगळे कावळे जे होते ते खूप आनंदी होते, कारण जी मादी कावळी होती तिनं काय केलं होतं, अंडी घातल्या होत्या. म्हणजे नवीन पिलं जन्माला येणार. वन इव्हिनिंग दॅट फ्ल्यू आउट टुगेदर फॉर अ फूड. आणि एका संध्याकाळी ते सर्वजण जे आहे त्या अन्नाच्या शोधात एकत्र बाहेर उडून गेले. ड्युरिंग दॅट पिरियड द कोब्रा क्लाइम्ड अप द ट्री अँड एट द लिटल वन्स ऑफ द क्रोज. त्याच दरम्यान कोब्रा झाडावर चढला. या सगळ्यामध्ये ते बाहेर गेल्यावर त्याने कावळ्यांची लहान पिल्ले काय केली, खाऊन टाकली. त्याच्यानंतर पुढे आहे, आफ्टर फ्यू मंथ्स अ लेडी क्राऊ लेड सम एग्स अगेन. आणि काही महिन्यानंतर मादी कावळ्याने पुन्हा अंडी घातली. धिस टाइम दे डिसाइडेड दॅट दे विल स्टे अ शॉर्ट डिस्टन्स टू वॉच देअर नेस्ट. यावेळी त्यांनी काय केलं, आपल्या घरट्यावर लक्ष ठेवण्यासाठी थोड्या अंतरावर थांबायचं ठरवलं. ॲज सून ॲज दे लेफ्ट द नेस्ट द विकेड कोब्रा क्लाइम्ड द ट्री, रिच्ड अप टू देअर नेस्ट अँड एट द लिटल वन्स. जसं त्यांनी घरटं सोडलं तसाच तो दृष्ट कोब्रा परत झाडावर चढला आणि त्यांच्या घरट्यापर्यंत पोहोचला आणि त्यानं पिल्लांना परत काय केलं, खाऊन टाकलं. लुकिंग ॲट दिस द क्राऊज वेअर व्हेरी सॅड. आणि हे पाहून जे कावळे आहेत ते सगळे कावळे काय झाले, दुःखी झाले. आता पुढे त्याचा प्लॅन करणार आहेत म्हणून तसा पार्ट केलाय तो. द लेडी क्रो सेड टू हर हजबंड, इट हॅज बिकम अ डेंजरस टू स्टे हिअर. लेट अस फाइंड अ वे टू प्रोटेक्ट अवर चिल्ड्रन फ्रॉम दिस विकेड कोब्रा. तर ती मादी कावळा तिच्या पतीला काय म्हणाली, इथे राहणं आता धोकादायक आहे. या दृष्ट कोब्र्यापासून आपल्या मुलांचं रक्षण करण्यासाठी आपण एखादा काय करूया, मार्ग शोधूया. द क्रो रिप्लाइड, I will soon think of something and promised you that we won't to lose our babies anymore. तर नर कावळा काय म्हणतोय, तिचा नवरा काय म्हणतोय, मी लवकरच काहीतरी विचार करीन आणि तुला वचन देतो की यापुढे आपली पिले आपण गमावणार नाही. The next day the clever crow made a plan. He flew to the nearby lakes to steal a precious ब्रेसलेट. दुसऱ्या दिवशी हुशार कावळ्यानं एक योजना आखली, एक प्लॅन तयार केला. तो एक मौल्यवान ब्रेसलेट चोरण्यासाठी जवळच्या तलावाकडे उडून गेला. ही न्यू दॅट एव्हरी मॉर्निंग द क्वीन केम टू द लेक विथ हर रॉयल सर्वंट टू द बेथ. त्याला ठाऊक होतं की दररोज सकाळी राणी तिच्या राजेशाही सेवकांसह तलावावर स्नान करायला येत होती. वेन नो वन वॉज वॉचिंग द क्रो plunged down, picked up the precious bracelet in his beak and started flying slowly. जेव्हा कुणी बघत नव्हतं, नो वन वॉज वॉचिंग, तेव्हा कावळ्यानं काय केली, खाली झेप घेतली. ओके, प्लंज्ड डाऊन. आणि ते मौल्यवान ब्रेसलेट त्यानं आपल्या चोचीत पकडलं आणि हळूहळू काय केलं, उडू लागला. वन ऑफ द सर्वंट नोटिस्ड इट अँड स्क्रीम्ड लाऊडली. काय केलं, एका सेवकाच्या, त्या राणीचा जो एक सेवक होता त्याच्या हे लक्षात आलं आणि तो मोठ्यानं ओरडला.
द क्रो फ्ल्यू स्विफ्टली अँड ड्रॉप द ब्रेसलेट इन टू द हॉलो बनियन ट्री. हां, तर कावळा वेगाने उडाला आणि त्यानं ब्रेसलेट काय केलं, वडाच्या झाडाच्या ढोलीत जे होतं, जिथे तो नाग होता, कोब्रा होता, तिथे टाकलं. द कोब्रा वॉज स्लीपिंग इनसाइड अँड वॉज नॉट अवेअर ऑफ दिस. कोब्रा आज झोपला होता आणि त्याला याची अजिबात कल्पना नव्हती की काय झालंय ते. द गार्ड सॉ दॅट अँड पुल्ड आउट द ब्रेसलेट tactfully instead of disturbing कोब्रा. जे रक्षक होते, सेवक होते, त्यांनी ते पाहिलं आणि कोब्राला त्रास न देता अत्यंत चातुर्यानं ते ब्रेसलेट काय केलं, बाहेर काढलं. द ब्रेसलेट वॉज रिटर्न टू द क्वीन. आणि ते ब्रेसलेट काय झालं, राणीला परत मिळालं. द गार्ड्स चेस्ड अवे द स्नेक इन टू डीप फॉरेस्ट विदाउट हार्मिंग इट. रक्षकांनी सापाला कोणतीही इजा न करता त्या घनदाट जंगलात हुसकावून लावलं. देन द क्लेवर क्राउज लिव्ड हॅपीली अँड डिड नॉट लूज एनी देअर चिल्ड्रन आफ्टरवर्ड्स. आणि त्यानंतर ते हुशार कावळे आनंदानं राहू लागले आणि त्यानंतर त्यांनी आपली कोणतीही पिल्ले गमावली नाहीत, कारण त्या सेवकांनी त्याला तिथून काय केलं होतं, व्यवस्थितपणे तिथून घनदाट जंगलात हुसकावून लावलं होतं. ओके. सो मोरल ऑफ द स्टोरी, काय तात्पर्य आहे, वन कॅन ओव्हरकम ऑब्स्टॅकल्स विथ प्रेझेन्स ऑफ माइंड. म्हणजे एखादा प्रसंगावधान किंवा चातुर्य राखून, म्हणजे कुठल्या वेळी काय करायला पाहिजे, हा गुण आहे, त्याला म्हणायचं प्रसंगावधान राखून माणूस कोणत्याही संकटावर काय करू शकतो, मात करू शकतो, हे आपल्या स्टोरीमधून कळू शकतं. तर याचे जे शब्द आहेत, महत्वाचे शब्द, त्याचा सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि क्वेश्चन आन्सर जे आहेत त्याचा सुद्धा मी व्हिडिओ बनवतोय, त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी देईन. या व्हिडिओमध्ये फक्त आपण अर्थ समजून घेतला, पुढच्या व्हिडिओमध्ये त्या दोन्ही गोष्टी आपण समजून घेऊ. ओके, थँक्यू.